हो, काय सांगाल आज प्रभाग क्रमांक 20चे तुम्ही अधिकृत उमेदवार आहात. आज कुंदननगर येथे प्रचारार्थ काय भावना आहेत, लोकांशी कसा संवाद साधताय? नागरिकांना आम्ही सकाळपासून भेटतोय. आजपासून आम्ही हाऊस टू हाऊस चालू केलेले, घर टू घर फिरतोय. माननीय योगेश बल साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि श्यामअण्णांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पॅनलची वाटचाल ही विजयी दिशेने चाललेली आहे. नागरिकांचा प्रतिसाद अतिशय छान आहे. नागरिक भेटल्यानंतर सांगतात आम्ही पॅनल टू पॅनलच चालवणार, आम्ही कुठेही इकडं तिकडं पाहणार नाही, घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबूनच तुम्हाला विजयी करणार, असं आमच्याकडं नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे. तो राजकारण म्हणलं की आरोप प्रत्यारोप हे होतातच. राजकारणात बरेचसे आरोप तुमच्यावर लादले गेलेले आहेत. आज तुमच्याच विरोधक माझे विद्यमान नगरसेविका सुलक्षणा दळवे एका मुलाखतीमध्ये सांगितलं की बरेचसे म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळून हे राजकारण केलं जातं, हे आम्हाला महिलांना डावलं जातं. याकडे कसं पाहताय? हा हास्यास्पद मुद्दा आहे. मुळात मला तर म्हणजे तुम्ही हे विचारलं मला हसायला येते. नागरिकांच्या भावनेंशी खेळतंय कोण? आपण त्याचं आत्मपरीक्षण करावं. त्यांना माझा सल्ला आहे. आज तुम्ही पाहत असाल आम्ही 9 वर्ष म्हणजे मी माझी नगरसेवक असताना माझा पराभव झाला होता, तरी देखील मी काम करत होतो आणि काम करत आलो आहे. त्या ताईंकडे मुळात म्हणजे मला हसायला येते. त्यांच्याकडे दाखवायला एकही काम नाही. त्यांना फक्त रडणं, पडणं, आदळआपट करणं आणि मी फक्त भावनिक होऊन मतं मागते, एवढंच त्यांच्या आत्ताच्या अवतारावरून दिसते. त्यांच्याकडे दाखवायला कामं नाही. प्रकरणात महामारीचा देखील मोठा गंभीर आरोप आपल्या योगेशजी बल तुमच्या पॅनलच्या उमेदवारासोबत केलेला आहे. त्याकडे कसं? मुळात काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी योगेश बहल यांच्या मी मार्गदर्शनाखाली मी खूप शिकले, मला खूप चांगले अनुभव आले, अशा त्या बोलत होत्या. आत्ता त्यांना अचानक काय झालं मला कळलं नाही की ते त्यांच्यावर शिंतोडे उडून आपली म्हणजे प्रसिद्धी पिपासूपणा चालू केलेला आहे. मला हे समजतच नाही, म्हणजे अचानक हा बदल कसा झाला? एकेकाळी भ्रष्टाचाराचे देखील आरोप त्यांच्यावर होतात. कोविड काळात बरेचशा मशिनरी वगैरे असं वेगवेगळे आरोप, गंभीर आरोप होत आहेत. त्याकडे कसं पाहताय? तुमची भूमिका काय असणार त्याबाबत? माझी भूमिका स्पष्ट आहे. केवळ या महिलेने, म्हणजे आत्ता माझ्यावर आरोप करतोय त्या महिलेने स्पर्शसारखा घोटाळा तुम्हाला आठवत असेल. काल त्यांचं स्टेटमेंट होतं, मी व्यावसायिक आहे, मी बँकेची CEO आहे. बरं, स्पर्श घोटाळ्याचे पैसे तुमच्याच बँकेत कसे काय जमा झाले? 3,28,00,000 3,28,00,000 तुमच्याच बँकेत कसे जमा झाले आणि ते डिस्ट्रीब्यूट कसे झाले? ह्याच्याकडे सगळं आमच्याकडे कच्चा चिट्टा आहे ना. आम्ही वेळ आल्यावर ते खोलणारच. आज त्या सांगतात आम्ही मास्क वाटले, हे वाटले, ते वाटले. मास्कच्या प्रकरणात देखील तुम्हाला माहिती आहे त्यांनी स्वतःच म्हणजे जनतेला त्या दाखवत होत्या की आम्ही खूप दिलदार आहोत, आम्ही मास्क वाटतोय, आम्ही खूप काम करतोय. पण मुळात मुद्दा असा होता की त्यांनी त्यांच्या पतीच्या नावे त्यांनी ते मास्क खरेदी केले होते आणि ते वाटत होते. म्हणजे एका बाजूला दाखवायचं आम्ही म्हणजे नागरिकांची मदत करतोय आणि दुसऱ्या बाजूला टेंडरचा धंदा चालू, म्हणजे जोमात धंदा यांचा चालू होता. हे सगळं नागरिकांनी पाहिलंय ना. रेमडेसिवीर असेल, 2 मुलं ज्यावेळेस रेमडेसिवीर चोरून विकताना पकडली त्यावेळेस यांची भूमिका काय होती? CP ऑफिसला जाऊन थैथयाट कुणी केला? राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दारात हात जोडून विनवण्या कुणी केल्या? माझ्या भावाला वाचवा, माझ्या भावाला वाचवा. हे नागरिक विसरणार नाही. याचा सगळा कच्चा चिट्टा आम्ही येत्या काही काळात जनतेसमोर मांडणारच आहोत. हे येणारं राजकारण हे गटातटाचं राहील का विकासाच्या मुद्द्यावर आहे? विकासाच्या 1001% आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणारी लोक आहोत. आम्ही भावनिक राजकारण करत नाही. मला जनतेची दिशाभूल करता येत नाही, तरुणांची दिशाभूल करता येत नाही, नागरिकांची दिशाभूल करता येत नाही. मी काम करणारा माणूस आहे आणि माझ्यासोबत आज जी लोक आहेत ती काम करणारीच आहेत. त्याच्यामुळे मी भावनिक मुद्द्याला हात घालणार नाही. विकासात्मक मुद्द्यावरच बोलणार आणि विकासाच्या गोष्टीवरच राजकारण करणार.